तुम्हाला जर किडनी स्टोन झाला असेल ना, तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही स्किप करू नका. तुम्ही फक्त पुढचे 2 ते 3 मिनटं मला द्या. तुम्हाला मी किडनी स्टोनवर एक जालीम उपाय सांगणार आहे. मित्रांनो, हे जे पान दिसते ना, हे आहे पानफुटीचं पान. ही वनस्पती दिसते ना, ही पानफुटी वनस्पती. ही आपल्या म्हणजे कुठेही आपण कुंडीत लावू शकतो किंवा आपल्या शेतात कुठेही लावू शकतो आणि सहज उगवते. हे जर पान जर असं जमिनीत पडलं तरी ह्याला मुळे फुटतात आणि याच्यापासून परत वनस्पती मोठी होते. त्याच्यामुळे ह्याला पानफुटी म्हणतात. तर मंडळी, जर तुम्हाला किडनी स्टोन झाला असेल, छोटे छोटे खडे असतील, तर तुम्ही याचं सेवन केलं. समजा सकाळी एक पान घ्यायचं आणि ते स्वच्छ धुवून मिठाच्या पाण्यात वगैरे धुवून तुम्ही जर ह्याचं सेवन केलं रोज सकाळी उपासपोटी, तर तुमचे छोटे छोटे खडे 7-8 दिवसात पडतील. पण जर मोठा खडा असेल तर थोडा वेळ लागेल आणि त्याच्यामुळं त्रास देखील होईल. त्यामुळे काळजी घ्यायची की जर मोठा खडा असेल तर हा उपाय सुरू ठेवायचा आणि तुम्ही दुसरा उपाय देखील करावा लागेल तुम्हाला, कारण त्रास खूप भयंकर असतो, तुम्हाला माहीत असेलच. तर हा उपाय तुम्ही करून बघा. उपासपोटी सकाळी रोज हे पान चघळायचं. आता मी तुम्हाला खाऊन दाखवतो. पावसामुळे धुवून गेलेलं आहे, तुम्हाला दाखवतो. ह्याची चव कशी सांगू तुम्हाला. ह्याची चव तुरट थोडी लागते. मला सांगता येईल एक्झॅक्टली कशी चव आहे ती. पण तुम्ही सकाळी रोज उपासपोटी एक पान खा. आणि तुम्हाला जर किडनी स्टोन नसेल, फक्त जर तुम्हाला किडनी स्टोन सतत होत असेल, दरवर्षी होत असेल, तर तुम्ही याचं पानाचं सेवन जर केलं तर तुम्हाला किडनी स्टोन होणार नाही. त्याच्यामुळे तुम्ही हा जालीम उपाय करून बघा आणि उपाय कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्या मित्रांना पाठवा ज्यांना किडनी स्टोनचा त्रास आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.